मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळाले पाहिजे ही जरांगे पाटलांची मागणी रास्त व तर्काला धरून आहे. मंडल आयोगाने मराठा कुणबींना ओबीसीमध्ये रीतसर समाविष्ट केले आहे हे आजपर्यंत कोणीच जाहीर केलेले नाही. मंडल आयोगाने माळी समाज हा मराठ्यापेक्षा सधन असून तो बारमाही बागायत शेती करतो असे स्पष्ट केलेले असून ओबीसी आरक्षणात माळी समाजाच्या अगोदर मराठा समाजाचा नंबर लागतो हे स्पष्ट केले आहे. सध्या ओबीसी समाजाला आरक्षण आहे 19%. याचा सरळ अर्थ ओबीसी लोकसंख्या आहे 38% व या लोकसंख्येत मराठा कुणबी समाजाचा 100% अंतर्भाव आहेच. म्हणजेच हे ओबीसीवाले गेली 50-60 वर्ष मराठा समाजाच्या हक्काचा घास खात आहेत. मताचे राजकारणात हे कोणी जाहीर करावयास तयार नाही. आज भुजबळासारखे ओबीसी नेते म्हणतात मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या, ओबीसीमध्ये नको. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आम्हा मराठ्यांच्या हिश्श्याचे खाण्याची सवय लागली व हे जेव्हा जरांगे एक्सपोज करू लागले तेव्हा या नेत्यांचा पोटसूळ उठलाय. हा जो मराठ्यावर कित्येक वर्ष अन्याय चालू आहे त्याबद्दल आजपर्यंत एकाही मराठा राजकारण्याने आवाज उठवलेला नाही. कीव करावी वाटते या मराठा राजकारण्यांची. ओबीसी मते मिळणार नाहीत अशी त्यांना भीती वाटते. मात्र भुजबळ मराठा मताचा कसलाही विचार न करता ओबीसी जनतेसाठी भांडत आहेत. शूर लढवय्या मराठा नेत्यांनी बांगड्या भरलेल्या आहेत. फडणवीसांनी 10% SEBC दिलेले आरक्षण हे घटनेने टिकणारे नाही. त्या विरोधात अनेक जणांनी कोर्टात धाव घेतलेली आहे. सबब ते आरक्षण टिकणार नाही. मराठ्यांचे जखमेवर लावलेली ती तात्पुरती मलमपट्टी आहे. अनेक महाभाग म्हणतात आरक्षणाचा निर्णय केंद्राच्या अधिकारात आहेत. त्यांना हे माहीत नाही आम्हास वेगळे आरक्षण नकोच आहे. जे मंडल आयोगाने रीतसर मान्य केलेले आहे तेच आम्हाला द्या, वेगळे आरक्षण नकोच आहे. पवारांनी आरक्षणाच्या यादीत मराठा कुणबींचा हक्क डावलून त्यानंतरच्या क्रमवारीतील तेली माळी यांना हक्क मिळवून दिला. तो केंद्रामार्फत नाही तर राज्यामार्फतच होता. जरांगे म्हणतात सगळ्या सोयऱ्यांना कुणबी आरक्षण मिळाले पाहिजे. काय चूक आहे त्यात? माझा पणजोबा कुणबी आहे, मग मी कोण? मध्यंतरी एखादे पिढीत मराठा जात लागली म्हणजे शेती कसणे हा आमचा नेहमीचा उद्योग बंद झाला का? वंशावळ जुळवण्यासाठी तहसील कार्यालयात मी असंख्य चकरा मारल्या, मात्र तेथील ओबीसी कर्मचाऱ्यांनी उचित सहकार्य न केल्याने तो नाद मी सोडून दिला. आत्ताचे फडणवीस सरकार सांगते मराठ्यांना आम्ही 10% आरक्षण दिले. ते आरक्षण महाराष्ट्राबाहेर किंवा केंद्रीय संस्थांमध्ये चालत नाही. हे कोण व कधी सांगणार? काय त्या आरक्षणाचा फायदा? कोणास हवी असल्यास सातारा जिल्ह्यातील सर्व मराठा कुणबी आहेत याची सातारा गॅझेट ऑर्डर माझ्याकडे आहे, ते घेऊन जा. 96 कुळी व 92 कुळी ही मराठा जातीतील संकल्पना मराठा व कुणबी यांच्याशी संबंधित नाही. केंद्रात मराठ्यांना 10% आरक्षण मान्य करावयाचे म्हटल्यास भारतातील सर्वच 18 पगड जातींना ते मान्य करावे लागेल. ती शक्यता नाकेबराबर आहे. 4 वर्षापूर्वी केंद्राने गरिबांना दिलेले 10% EWS आरक्षण यातून ज्या मराठ्यांना नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण मिळाले त्यांचे आरक्षण राज्य शासनाचे गलथानपणामुळे कॅन्सल झाले. 4 वर्ष झाली अनेकांच्या मान्यता रखडलेल्या आहेत. मराठा विरोधक कोर्टात गेले, त्यांनी अपील केले. मराठ्यांना SEBC असताना पुन्हा EWS का? भुजबळ व हाकेला जशी सध्या ओबीसी आरक्षणाची वैयक्तिक गरज नाही तशीच मलाही मराठा आरक्षणाची वैयक्तिक गरज नाही. मात्र प्रत्येकाने आपल्या जातीसाठी समाजासाठी थोडेफार तरी योगदान दिले पाहिजे.
तिकडे जरांगे कोणासाठी झगडतायत? त्यांना काही CM PM व्हायचे आहे का? ते प्रामाणिकपणे उचलत असलेल्या ओझ्याला प्रत्येक मराठ्यांचे थोडे तरी हातबोट लागू द्या. आज युतीच्या व मताच्या राजकारणात OBC मते जाऊ नयेत, OBC नेते दुखावू नयेत म्हणून युतीतील मराठा नेतेसुद्धा जरांग्यांना दोष देत आहेत व सांगतात, मराठ्यांना आम्ही वेगळे 10% आरक्षण दिले की ते अजिबात टिकणार नाही. आमचे मान्य आरक्षण आम्हास देणे आवश्यक आहे. OBC प्रमाणे दुसऱ्यांचे हक्काचे आरक्षण आम्ही मागतही नाही व लाटणारही नाही. हा मेसेज एवढा फॉरवर्ड करा की तो देवेंद्र फडणवीसासह सर्वच मराठा राजकारण्यापर्यंत पोचला पाहिजे. धन्यवाद.